आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 30। सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। सेशनचा परिचय पाहिल्यानंतर यामध्ये आपल्याला खूप सारे नॉलेज चेक दिलेला आहे, परंतु यामध्ये आपल्याला जे महत्त्वाचे जे नॉलेज चेक आहे ते 5च आहे। तर आपल्याला 5च याच्यावर आपल्याला प्रश्नाचे त्याच्यामध्ये मार्क मिळणार आहे। तर सर्व नॉलेज चेक सोडवलं नाही तरी चालेल। आता जे जे नॉलेज चेक आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते सर्व नॉलेज चेक आपल्याला याच्यात ऑरेंज कलर मध्ये दाखवलेले आहे। तर बघा या ठिकाणी क्लिक करा। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा हे पहिले नॉलेज चेक आपण सोडवलं नाही तरी चालेल, याचे कोणत्याही प्रकारचे मार्क दिलेले नाही, कारण हे आपल्याला ब्लॅक कलर मध्ये दिलेले आहे। तर आपल्याला जे ऑरेंज आणि ब्लू कलर मध्ये दिलेले आहे ते सोडवायचे आहे। तर बघा याच्यात पहिले नॉलेज चेक आपल्याला या ठिकाणी इथं दिलेलं आहे। तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा पहिल्या नॉलेज चेक मध्ये आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, तुमच्यासाठी एक आव्हानात्मक इतिहासाची परीक्षा पुढे आहे। मुख्य तारखा आणि कार्यक्रम लक्षात ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचे क्विझलेट फ्लॅश कार्ड सर्वात प्रभावी ठरेल म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे। एका बाजूला तारखा आणि दुसऱ्या बाजूला इव्हेंटसह जुळणारी कार्ड, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। क्विझलेट लेसन्स पटकन लक्षात ठेवण्यास कशी मदत करू शकते म्हणत आहे। तर याचं उत्तर फ्लॅश कार्ड तयार करून आहे। त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचा। तर अशा प्रकारे आपलं पहिल्या नॉलेज चेक मध्ये 2च प्रश्न होते आणि त्या स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी आहे बघा, पाहून घ्या। तर दुसरं नॉलेज चेक आपल्याला हे पहिले नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला त्याच्या खाली यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला दुसरं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे। स्कूल प्लॅनरच्या खाली इथे दुसरं नॉलेज चेक असणार आहे। इथून स्टार्ट करा। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, तुमचा मित्र अनिलला त्याच्या दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी लावायच्या आहेत, तर तुम्ही त्याला कोणते ऍप सुचवू इच्छिता म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला ऑप्शन नंबर 3 वर दाखवलेला आहे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर स्टडीज टिप्स ऍपद्वारे अभ्यासाच्या कोणत्या पैलूकडे लक्ष दिले जाण्याची शक्यता आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर वेळेचे व्यवस्थापन सुधारणे हे त्याचं उत्तर असणार आहे। नैना तिच्या अभ्यासाच्या सवयी सुधारण्याच्या उद्देशाने स्टडीज टिप्स ऍप्स डाउनलोड करते। ऍपचे कोणते फीचर तिला सर्वात जास्त मदत करेल म्हणत आहे। तर तिला सर्वात जास्त कोणते फीचर मदत करणार आहे। तर याचं उत्तर आहे स्टडी शेड्यूल प्लॅनर आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। त्यानंतर बघा तुम्ही गुगल कॅलेंडर मध्ये नवीन इव्हेंट कसा तयार करू शकतो म्हणत आहे। तर गुगल इव्हेंट मध्ये आपण कशा प्रकारे इव्हेंट तयार करू शकतो बघा। तर याचं उत्तर तारखेवर क्लिक करणे आणि इव्हेंटचे डिटेल्स एंटर करणे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। कोणते फीचर तुम्हाला तुमचे गुगल कॅलेंडर इतरांसह शेअर करण्याची अनुमती देते म्हणत आहे। तर कॅलेंडर शेअरिंग हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि ते आपल्या स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। आता दुसरं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक कोणत्या ठिकाणी आहे बघा। दुसरं नॉलेज चेक हे सोडवलं आपण, त्याखाली बघा हे आपल्याला ऑरेंज कलर मध्ये आहे। हे संपूर्ण व्हिडिओ इथून पाहून घ्यायचा आहे। हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वात खाली या आणि फ्लाइट रडार 24 च्या खाली तर नॉलेज चेक दिलेला आहे, तर हे आपल्याला सोडवायचं आहे। हे तिसरं नॉलेज चेक असणार आहे आपलं आणि त्यानंतर इथून स्टार्ट बटनावर क्लिक करा। यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, नोईमा एंटलस मधून भारत निवडा म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। खालील डेटा मिळवण्यासाठी आपला सर्च क्रायटेरिया काय असावा म्हणत आहे। तर आपला क्रायटेरिया काय असायला पाहिजे, इंडिया इकॉनॉमी जीडीपी, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। USA डेमोग्राफिक पॉप्युलेशन डेन्सिटी हा सर्च क्रायटेरिया प्रविष्ट केल्यानंतर कोणता डेटा आपल्याला दाखवला जाईल म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। अक्षयला भारतात शहरी लोकसंख्येवरील डेटा थेट डाउनलोड करायचा आहे, तर हे कसे करू शकेल म्हणत आहे। तर हे आपण कशा प्रकारे करू शकतो, तर याचं उत्तर आपल्याला ऑप्शन नंबर 2 मध्ये दाखवलेलं आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट वर क्लिक करा। प्रतिमेचा संदर्भ घ्या आणि त्या स्वरूपाची ओळख करा त्यामध्ये आपण कोहिमा मधून डेटा डाउनलोड करू शकतो म्हणत आहे। तर पहिले पाहून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। तिसरं नॉलेज चेक सोडवल्यानंतर इथे ऑरेंज कलर मध्ये हा व्हिडिओ दिलेला आहे, तर संपूर्ण पाहून घ्या। त्यानंतर इथे चौथं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेला आहे, तर चौथ्या नॉलेज चेक वर इथे क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, आपल्या IQ ची चाचणी घेण्यात कोणती वेबसाईट आपल्याला मदत करेल म्हणत आहे। तर कोणती
मदत करणार आहे बघा. तर याचं उत्तर IHHP.com आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्य आपल्याला IQ चाचणी शोधण्यात आणि घेण्यास मदत करेल म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथे खाली आपला स्कोर्स पाहू शकतो आपण. आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथे आलेला आहे. त्यानंतर बघा, चौथं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला याच्यातनी 5वं नॉलेज चेक इथे दिलेला आहे. तर या ठिकाणी इथं 5वं नॉलेज चेक दिलेला आहे. तर 5व्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये सुद्धा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, त्यासाठी एक आव्हानात्मक इतिहासाची परीक्षा पुढे आहे. तर मुख्य तारखा आणि कार्यक्रम लक्षात ठेवण्यासाठी कोणत्या प्रकारचे क्विझलेट फ्लॅश कार्ड सर्वात उपयोगी ठरेल म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असणार आहे. एका बाजूला तारखा आणि दुसऱ्या बाजूला इव्हेंटसह जोडणारी कार्ड. तर हे त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर 7 नेक्स्ट करा. त्यानंतर क्विझलेट लेसन्स पटकन लक्षात ठेवण्यास कशी मदत करू शकेल म्हणत आहे. तर कशा प्रकारे त्याची मदत करणार आहे बघा. तर याचं उत्तर आहे बघा, फ्लॅश कार्ड तयार करून. तर याचं उत्तर आपलं ऑप्शन नंबर 2 असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट वर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर 5वं नॉलेज चेक सोडवणं झाल्यानंतर बघा, याच्यामध्ये आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग, गायडेड ड्युटीवर सेल्फ दिलेले नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, आपलं हे सोडवणं झाल्यानंतर डायरेक्ट आपल्याला 5वं नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर या ठिकाणी क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, अमेझॉनचे कोड विस्पर प्रोग्रामरला रिअल टाइम मध्ये कशा प्रकारे मदत करते म्हणत आहे. तर कशा प्रकारे मदत करते बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. टाईप करत असताना योग्य ते कोड स्निपेट सुचवून. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, अमेझॉन कोड विस्पर मध्ये कोड सजेशन मध्ये सिक्युरिटीची खात्री करण्यासाठी कोणती AI चलित क्षमता वापरली जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर AI पॉवर सिक्युरिटी अनालिसिस आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपलं सोडवणं झालेलं आहे 5वं नॉलेज चेक. आणि ते आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. आता 5वं नॉलेज चेक सोडवल्यानंतर बघा, आपल्याला इथे 5वं नॉलेज चेक सोडवलं. त्यानंतर या ठिकाणी जायचं आहे आणि याच्यामध्ये बघा, हे ब्लॅक कलर मध्ये आहे. तर हे सोडवलं नाही तरी चालेल. त्यानंतर पुढच्या याच्यावर क्लिक करा. इथे अशा प्रकारे हे सुद्धा ब्लॅक आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी सुद्धा ब्लॅक आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा. इथेही ब्लँक दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करा. इथंही ब्लँक इथे दिलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट इथून सोडवायचं आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी कागदासारख्या पृष्ठभागावर चित्र काढतो आणि ते लगेच संगणकावर दिसते. हे कोणत्या उपकरणाने शक्य झालेले आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर ग्राफिक टॅबलेट आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. तुमच्या वर्गात संगणकाला कॅमेरा जोडून थेट प्रोजेक्ट फाईलमध्ये फोटो टिपले जातात. तर हे उपकरण कोणते आहे म्हणत आहे. तर हे डिजिटल कॅमेरा आहे. दुकानदार बिल करताना वस्तूच्या किमती पटकन नोंदवण्यासाठी कोणते उपकरण वापरतो म्हणत आहे. तर याचं उत्तर बारकोड रीडर्स असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. संगणक शिक्षकाने प्रोजेक्टरसाठी रंगीत चित्र कागदावर छापले तर कोणते उपकरण वापरले आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर प्रिंटर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. विद्यार्थ्याला कीबोर्ड न वापरता पटकन मजकूर लिहायचा आहे. तर हे कोणते उपकरण वापरू शकतो म्हणत आहे. तर याचं उत्तर मायक्रोफोन आणि स्पीच रेकग्निशन सॉफ्टवेअर्स आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. शिक्षकाला वर्गात छापील चित्र संगणकाच्या चित्रावर दाखवायचे आहे. तर हे कोणते उपकरण वापरून योग्य आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर स्कॅनर्स आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. क्विज स्पर्धेत उत्तरे संगणकाला जोडलेल्या एका बटनावर दाबून दिली जातात. कोणते उपकरण वापरले जातात म्हणत आहे. तर कोणते उपकरण वापरले जाते. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर बजर सिस्टीम असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. छायाचित्रकाराला छापील फोटो संपादनासाठी संगणकात अपलोड करायचे आहे. तर कोणते उपकरण वापरले आहे म्हणत आहे. तर कोणते उपकरण वापरले आहे. तर याचं उत्तर स्कॅनर्स आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. शाळेत ऑनलाईन कला स्पर्धा घेतली जात आहे ज्यात विद्यार्थ्याची थेट संगणकावर चित्र काढायचे आहे. तर कोणते उपकरण दिले जाते म्हणत आहे. तर याचं उत्तर ग्राफिक टॅबलेट आणि स्टायलस आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा.
तुमचा मित्र संगणकावर रेखाटन संपादित करत आहे आणि सपाट पृष्ठभागावर पेन सारखे उपकरण वापरत आहे, तर कोणते उपकरण आहे म्हणत आहे? तर याचं उत्तर स्टायलस आणि ग्राफिक टॅबलेट आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा, येस बटनावर क्लिक करायचा. तर अशा प्रकारे आपलं सोडवणं झालेलं आहे आणि ते आपला कोर्स पूर्णपैकी पूर्णत आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 30 कंप्लीट सोडवायचं आहे.